पूरस्थिती संदर्भात राज्यातल्या 26 जिल्ह्यांना फटका बसलाय। जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालंय। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली असं समजतंय। सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद या पिकांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अशी माहिती सुद्धा मकरंद पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेली आहे। नेमकं आता बैठकीत काय घडतं याचे तपशील आपण सध्या जाणून घेतोय। मकरंद पाटील यांनी या सगळ्या संदर्भातले तपशील दिलेत। नेमकं किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, हे मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये सांगितलंय असं समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नुकतंच जी माहिती मिळते की मकरंद पाटील यांनी ही सगळी आकडेवारी आता नुकसानासंदर्भातली बैठकीमध्ये मांडलेली आहे, काय नेमकी चर्चा झाली, याबाबत काही ठोस निर्णय झाल्याचं कळतंय का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर सर्व मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी त्या भागाचा पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता आणि त्यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली। म्हणजे कोणत्या पिकाचं नुकसान सर्वाधिक झालंय आणि शेतकऱ्यांना कसा फटका बसलाय त्याची माहिती आहे त्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेली आहे। आणि यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, मका असेल, या पिकाचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा आता एक अहवाल जो आहे तो सरकार तयार करणार आहे। आता नव्याने जे पंचनामे होत आहेत त्यामध्ये देखील अधिक आणखी काय नुकसान झालंय का याचं देखील पाहणी केली जाणार आहे आणि त्यानंतर एक अहवाल करून शेतकऱ्यांना ठोस मदतीचा निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेणार आहे। मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीवरच चर्चा आहे आणि कोणते कोणते जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत त्याची देखील आता माहिती मुख्यमंत्री घेत आहेत आणि जे जिल्हे सर्वाधिक बाधित झालेले आहेत त्यांना अधिकची मदत लगेच मदत काय करता येईल याबाबत। आणि मदती संदर्भात नेमका काय निर्णय बैठकीत होतो हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। सध्या धन्यवाद सुशांत माहितीसाठी।